जय श्रीराम. आपणा सर्वांचं ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऋषीपंचमी याविषयी माहिती पाहतोय. भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत केले जाते. त्या दिवशी रजस्वला अवस्थेत केलेल्या स्पर्शाचा दोष दूर होण्यासाठी आणि अरुंधती सहित कश्यप वगैरे 7 ऋषींना प्रसन्न करण्यासाठी मी सप्तऋषीचे पूजन करीन असा संकल्प करून पूजा करण्याचा पौराणिक आदेश आहे. त्याच्यावरून हे व्रत केवळ स्त्रियांनीच करायचे आहे अशी एक भ्रांत कल्पना समाजात उभी राहिलेली आहे. ऋषी तर स्त्री पुरुष सर्वांचे आहेत, म्हणून सर्वांनी त्यांची पूजा केली पाहिजे. ऋषींनी मानवाला मानव बनवले आहे. ऋषींनी त्याला जीवन दिले आहे. ऋषींनीच त्याच्यात संस्कार सिंचन करून देवत्व प्रकटवले आहे. म्हणून ऋषीपंचमीच्या दिवशी मानवाने सप्तऋषीचे भावपूर्वक स्मरण करून त्यांना अंतकरणापासून नमस्कार करून हृदयाच्या विशुद्ध भावाने त्यांचे पूजन केले पाहिजे. नमोस्तु ऋषीवृंदेभ्यो देवर्षिभ्यो नमो नमः. सर्व पापहरेभ्यो हि वेदविदेभ्यो नमो नमः. ऋषी समुदायात जे देवर्षी आहेत, सर्व पापांचे हरण करणारे आहेत आणि वेद जाणारे आहेत, त्यांना वारंवार नमस्कार करतो. कश्यप अत्री भरद्वाजो विश्वामित्रस्तु गौतमाः. जमदग्निर्वसिष्ठश्च सप्ते ऋषा स्मृताः. कश्यप, अत्री, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ हे सप्तऋषी मानले जातात. एते सप्तऋषयः सर्वे भक्त्या संपूजिता मया. सर्वे पापं व्यपोहतु ज्ञानतो अज्ञानता कृतम. मी भक्तीने सर्व सप्तऋषीची पूजा केली आहे, म्हणून ते ऋषी ज्ञान किंवा अज्ञानाद्वारा झालेल्या माझ्या पापांना दूर करत. ऋषती गच्छती संसार पारे इति अशी ऋषी शब्दाची व्याख्या आहे. ऋषींच्या डोळ्यासमोर संसाराचे पारलौकिक कल्याणाचे स्पष्ट दर्शन असते. ऋषी मानवाचे खरे आप्तजन आहेत, कारण राग द्वेषाच्या अधीन जाऊन ते अन्यथा म्हणजे खोटा सल्ला कोणाला देत नाहीत. ऋषी चिंतनात मानवाला बदलण्याची हिंमत आहे, कारण ऋषीची बुद्धी ईश समर्पित असते. ऋषी स्वतःला मंत्रकर्ता म्हणत नाहीत, तर मंत्रद्रष्टा समजतात. ऋषयः मंत्रद्रष्टारः न तु कर्तारः. मानव बुद्धीतून निर्माण झालेले विचार मानवाला बदलतील किंवा बदलणारही नाहीत, परंतु ईश समर्पित ऋषींच्या बुद्धीत ईशकृपेने स्फुरण पावलेले विचार समग्र मानवाला बदलवू शकतात. हे निर्विवाद सत्य आहे. सामान्य लौकिक साधू किंवा सज्जन विचार करून वाणी उच्चारतात, परंतु आद्य ऋषींच्या वाणीमागून तर अर्थ स्वतः धावत येत असे. महापुरुषांच्या वाणीवर स्वार व्हायला मिळणे हे अर्थाला स्वतःचे भाग्य वाटते. अशा महापुरुषांच्या सहज गोष्टी देखील शास्त्राचे रूप धारण करतात. अशा महापुरुषांचे कथन हेच कवण बनते. म्हणूनच तर आपल्या उपनिषदात खऱ्या ऋषीला कवी म्हणून संबोधतात. कवीर मनीषी परिभू स्वयंभू. ऋषींचे मानव समाजावर अंतकरणापासूनचे प्रेम असते. ऋषींना विश्व स्वतःच्या भगवंताचे वाटते. ऋषीही स्वतःचा स्वामी अशा भगवंताच्या जगाला विशुद्ध राखण्याचा अहर्निश प्रयत्न करीत असतात. त्यांची समाजसेवा किंवा जगत सुधारणा भक्तीच्या उदरात जन्म घेते आणि त्याच्या पायात प्रभुप्रेम असते. जगाच्या अधपतनाने ऋषींना व्यथा होत असते. त्यांचे अंतकरण रडते, पण त्या रुदनाच्या पोटात स्वार्थ नसल्यामुळे त्याला विषाद योग समजतात. अशा महापुरुषांच्या विषादातूनच आपल्याला आपली उत्तम ग्रंथसंपदा प्राप्त झालेली आहे. क्रौंच मिथूनमधून पारध्याद्वारे एकाचे हनन होताच व्यतीतवरुद्ध महर्षी वाल्मिकींनी शापवाणी उच्चारली. मा निषाद प्रतिष्ठ त्वम अगमा शाश्वती समाहा. यतक्रमचे मिथुनादेकम अवधी काममोहितम. आणि ही आर्षवाणी अमर बनली. त्याच अनुष्टुप छंदात आपल्याला रामायणासारखे चिंतनशील काव्य मिळाले. सीतेचा त्याग केल्यानंतर व्यतीत झालेल्या रामाला महर्षी वशिष्ठ आश्वासन देतात. तो संवाद योग वसिष्ठ म्हणून प्रसिद्ध पावला. त्या दृष्टीने पाहता रामाचा विषाद हा योग वसिष्ठाच्या निर्मितीचे कारण झाला.
पुत्रविरहाच्या शोकाने महर्षी व्यासांना व्याकुळ बनवले आणि त्यातून भागवत पुराण निर्माण झाले. त्याच रीतीने कुरुक्षेत्राच्या मैदानावर अर्जुनाच्या हृदयात निर्माण झालेला विषाद गीत निर्मितीला कारण बनला. दुःख, व्यथा किंवा पुण्यप्रकोप जर चिंता, चीड किंवा वैराचे कारण न बनता चिंतनशील बनेल तर किती महान निर्मिती होऊ शकते हे उपरोक्त उदाहरणे आपणास दाखवून देतात. आज विचार सर्वांना हवे आहेत, पण मनोभावनेच्या पूर्तीसाठी व प्रतिपक्षाचे खंडन करण्यासाठी ते विचार राबवले जातात. विचार ज्ञान हे साधन बनले पाहिजे व कामना साध्य बनल्या पाहिजेत. ज्ञान कामनापूर्तीसाठी नाही तर कामना नियंत्रणासाठी असले पाहिजे. चिंतनशीलतेतून विशुद्ध विचार प्रगट होतात. चिंतनशीलतेतून ब्रह्मर्षी पण येते. ज्याचे मुख पाहताच दुसऱ्या शेकडो लोकांना काम करण्याची प्रेरणा मिळते तो ब्रह्मर्षी. दुसराही ऋषींचा एक प्रकार आहे. त्यालाही समाजाची स्थिती पाहून दुःख होते. म्हणून समाज सुधारण्यासाठी, संस्कृती टिकवण्यासाठी, प्रभूचे विचार टिकवण्यासाठी हे लोक पैसे मिळवतात, सत्ता हातात घेतात. असे लोक हेच आपले राजर्षी. कृतिशीलतेतून राजर्षी पण येते. समाजाचे सांस्कृतिक अधपतन झाले असेल अशा अडचणीच्या वेळी जी माणसे स्वतःचा पैसा वापरतात ते राजर्षी. रघु राजर्षी आहे. त्याने स्वतःची सर्व संपत्ती तपोवनातील गुरु कार्यार्थ दान दिलेली आहे. राजर्षींना देखील ब्रह्मर्षींची प्रेरणा असते. ऋषीचा एक तिसरा प्रकार आहे ज्याला देवर्षी म्हणतात. त्यालाही समाजाची स्थिती पाहून दुःख व चीड निर्माण होते. चिंतनशीलतेतून आत्मविकास साधण्याची शक्ती कदाचित त्यांच्यात नसेल. तसेच कृतिशील राजर्षी होण्याचे पण कदाचित त्याला शक्य नसेल. पण ह्या माणसात देव, दानव, मानव सर्वांच्या घरात जाऊन प्रभुनिष्ठा वाढवण्याची कुशलता असते. नारद या प्रकारचे देवर्षी आहेत. भारत देशाचे नाव ज्याच्या नावावरून पडले त्या भारताची जननी शकुंतला देखील ऋषींच्या छत्रछायेखाली लहानाची मोठी झाली. तिचे निर्दोष बालपण पालक पिता कण्वाच्या आश्रमात गेले. तिचे पालनपोषण करून तिला वाढवले. यवनातील आनंद तिने या आश्रमभूमीतून उपभोगला. ऋषींच्या आश्रमाचे एक अंग बनलेली ती या तपोभूमीत निसर्गकन्या बनून विहरत होती. दुष्यंताने नाकारल्यानंतर मरीची ऋषींच्या आश्रमात स्थान प्राप्त केले. तिथे तिने प्रौढत्व पांघरले. तपश्चर्येच्या अग्नीने तिच्या प्रेमाला विशुद्धता बहाल केली. तिच्या पुत्राला भरतालाही तपोवनात लहानाचे मोठे होण्याचे भाग्य लाभले. भारतीय नारींवर सतत ऋषींची छत्रछाया राहावी आणि त्यांच्या संततीमध्ये ऋषींचे संस्कार सतत जिवंत व जागृत राहावेत अशी प्रार्थना आजच्या दिवशी भगवंताच्या चरणी करूयात. प्रभू सियावर रामचंद्र की जय. गणपती बाप्पा मोरया. आपणा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, कमेंट करायला विसरू नका. प्रभू सियावर रामचंद्र की जय.